सिरियल असतील त्यांना आपण आजच बघतो. आता हे काय करतं आहे, जर समजा आपण याला केलं आहे सीड ट्रीटमेंट, तर जे हवेचं जे नायट्रोजन आहे हा जमीन फिक्स करण्यासाठी ती मदत करते आणि त्याच्यामुळं आपली क्रॉपची क्वालिटी पण वाढते. आणि जे व्हेजिटेटिव्ह ग्रेथ म्हणजे समजा 2-3 पानावर येऊसर जे क्रॉप वाढते तोपर्यंत कोणताही इन्फेक्शन डिसीज होऊन नाही देत त्यावर. आपण जे असतं आपण आता लागवड करतो, लागवडीच्या अगोदर आपण ती सीड आणतो. त्या सीडला आहे ना, सीडला हे लावल्यानंतर म्हणजे जे बुरशीनाशक असतात, जे कीटकनाशक असतात ते आपल्या सीड्सला खात नाही. म्हणजे आपण जे बियाणं लावतो ते बियाण्याला खात नाही. त्याच्याकरता आपण ही सीड ट्रीटमेंट करत असतो. सीड ट्रीटमेंट करायचं कारण एकच म्हणजे जे आपण पीक लावतो त्या पिकाला म्हणजे हे लागत नाही, किडे वगैरे, ते पीक नष्ट होत नाही, त्याकरता आपण सीड ट्रीटमेंट करत असतो. आता हे आपलं म्हणजे हां समजा अर्धा किलो आहे, अर्धा किलोला आपण 25 ml असं वापरू शकतो, 25 ग्रॅम. ते कसं करायचं बघ करून आपल्याकडे त्याला 25 ग्रॅमचं माप नाही का तुमच्याकडे? त्याच्यामुळेच तर काय 25 ग्रॅम मला गेलं तूर लावायची तर मग 23 टाकायला आता हे लावल्यानंतर आपण आता लावले गेले, आपली सीड तयार झाली. सीड तयार झाल्यानंतर हिला वाळवट टाकायची, म्हणजे 5 ते 10 मिनिटं ते कोरडं झालं की कोरडं झाल्यानंतर आपण लागवड करू शकतो. आता हे बायो फर्टिलायझर म्हणजे